नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पर्यावरण अभ्यासच्या दुसऱ्या पाठामधला हा जो भाग आहे हा आहे नद्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नद्या याबद्दल माहिती घेणार आहोत. तर आपल्या देशामध्ये नद्या किती आहेत, कोणत्या आहेत, सर्वात लांब नदी कोणती आहे, ही सर्व माहिती, त्यांची उगमस्थानं, त्या कुठं जाऊन मिळतात, तर हे सगळं आपण पाहणार आहोत. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, नदी कशाला म्हणायचं. काय होतं पहा, पाऊस पडतो, मोठ्या डोंगरावर पाऊस पडतो, ते पाणी वाहत खाली येतं आणि ते पाणी कुठंतरी एका ठिकाणी येऊन त्याला ज्या बाजूने उतारा मिळतो त्या दिशेला एकत्र येतं आणि छोटासा प्रवाह तयार होतो. तो प्रवाह एक छोटासा ओढा असतो. मग तो ओढा हळूहळू काही ओढे एकत्र येतात, तो मोठा बनत चालतो. असे अनेक ओढे एकत्रित येतात आणि त्याचा एक मोठा प्रवाह तयार होतो, त्याला म्हणायचं नदी. अलग लक्षात, तुमच्या लक्षात आलं असेल नदी काय आहे, कशामुळे तयार होते, काय होते. तर या नदीला म्हणजे नदी हा शब्दच मुळात काय आहे की त्याला म्हणतात जीवनवाहिनी. आता जीवनवाहिनी का म्हटलेलं आहे, कारण आपण जे पाणी पितो त्याला जीवन म्हणतात आणि नदीतून काय वाहतं, तर पाणी वाहतं. म्हणजे जीवनवाहिनी हा नदीचाच एक पर्यायी शब्द किंवा समानार्थी शब्द आहे. आता राहिली दुसरी गोष्ट, तर या नदीला पाणी पुरवठा कुठून कुठून होतो, तर प्रमुख स्रोत जो आहे नदीचा तो आहे प्राथमिक स्रोत, हा आहे पाऊस प्राथमिक. आणि त्याचे द्वितीय स्रोत जे आहेत ते छोटे छोटे झरे कंटिन्यू तिथून पाणी वाहत असतं, नाला, ओढा, सरोवर आणि हिम. आता हिम म्हणजे काय, तर बर्फ. या सर्वात पावसाचं पाणी येतं. आणि हिम म्हणजे काय की हे पावसाचा अतिशय थंड प्रदेशामध्ये उंच डोंगरावर जो बर्फ गोठून बसलेला असतो त्याच्यावर उन्हाळ्यामध्ये ऊन पडतं किंवा जेव्हा तापमान जास्त होतं त्यावेळी ऊन पडतं. मग तो बर्फ वितळतो आणि वितळून तेव्हा काय होतं की त्याचं पाणी खाली यायला लागतं डोंगरावरनं. तुम्हाला माहिती आहे का, काही नद्यांना उन्हाळ्यामध्ये पूर येतात. उन्हाळ्यात पाणी सतत चालू असतं. तर त्या ज्या आहेत या म्हणजे हिमनद्या आहेत, तिथून म्हणजे बर्फ विरघळून त्याचं पाणी होऊन या नद्यांना सतत पाणी येत असतं. तर अशा प्रकारे आपण नदीचं प्राथमिक स्रोत आणि द्वितीय स्रोत हे सुद्धा पाहिलं. आता हळूहळू आपण पुढे जाणार आहोत. सगळ्यात अगोदर बरेचसे भाग आहेत पहा, की नदीचे जे भाग आहेत तिथं नदीचे मुख म्हणजे तोंड, एक भाग आपण घेत चालणार आहोत. नदीचे मुख याला काय म्हणतात, तर नदीचे मुख, नदी ज्या ठिकाणी, आता मग ह्या नद्या वाहतात मग कुठं जबर जात असतील, कुठं तर जाऊन त्यांना संपावं लागेल ना, इतकं मोठं पाणी घेऊन हे चालल्यात. तर ह्या शेवटी कुठल्या ना कुठल्या समुद्राला मिळतात. तर मग नदीचे मुख कशाला म्हणतात, नदी ज्या ठिकाणी समुद्राला जाऊन मिळते त्याला नदीचे मुख असं म्हणतात. तर दुसरा नदीचा जो भाग आहे हा आहे संगम. तर संगम म्हणजे काय की ज्या ठिकाणी 2 किंवा 3 नद्या एकत्र येतात आणि एक मोठी नदी बनते, त्याला म्हणायचं नदीचे संगम. म्हणजे या दिशेने एक नदी आली, या दिशेने एक आली, ते एका ठिकाणी येतात आणि ते आणखीन मोठ्या होतात. किंवा आज आता प्रयागराजला त्रिवेणी संगम आहे, 3 नद्या एकत्र आलेल्या आहेत. तर आता आपण पुढे त्याच्याकडे जाणार आहोत. तर त्या संगमाला, आणि आपल्या देशामध्ये जो नदीचा संगम असतो त्याला पवित्र मानलं जातं. नदीच्या संगमावर स्नान करतात लोक, त्या ठिकाणी देवस्थान आहेत, मोठमोठ्या यात्रा भरतात. तर तो पुढचा भाग आहे. आपण आता थोडे भाग घेत हळूहळू पुढं सरकत आहोत. त्यानंतर काही नद्या ह्या कशा असतात, म्हणजे पूर्वेकडे जातात, म्हणून त्यांना नाव आहे पूर्ववाहिनी नद्या. तिसरं, नदीचे काही प्रकारसुद्धा आहेत. पूर्ववाहिनी, पूर्ववाहिनी म्हणजे कोणत्या, ह्या ज्या सगळ्या नद्या आहेत तर आपल्या देशाच्या पूर्व बाजूला, पश्चिम बाजूला काय अरबी समुद्र आहे, म्हणजे सह्याद्री संपला की अरबी समुद्र. आपला जो कोकण वगैरे महाराष्ट्रात, आता आपण मराठीमध्ये बोलायलो तर महाराष्ट्रात राहतो आपण. तर म्हणजे हा सह्याद्री जो आहे त्याला पश्चिम घाटसुद्धा म्हटलं जातं. त्याच्या पलीकडे काय आहे, अरबी समुद्र आणि पूर्वेकडे बंगालचा उपसागर. तर या पूर्वेकडे ज्या नद्या वाहत जातात त्याला काय म्हणायचं, पूर्ववाहिनी नद्या. तसेच
एक एक या संदर्भात पश्चिम वाहिनी, पहा आपण म्हणजे ह्यांच्या नावातच ह्या पूर्व वाहिनी आणि पश्चिम वाहिनी ह्या ज्या आहेत यांची नावं म्हणजे कशावरून पडतात, ते जे दिशा आहेत ही पूर्वेकडे वाहते बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते आणि पश्चिमेकडे वाहते अरबी समुद्राला जाऊन मिळते. अरबी समुद्राला ज्या नद्या जाऊन मिळतात की जे पश्चिम वाहिनी ज्या नद्या आहेत नर्मदा, तापी या नद्या आहेत. पूर्व वाहिनी ज्या नद्या आहेत गोदावरी, कृष्णा, कावेरी या नद्या पूर्व वाहिनी आहेत. तर अशा पद्धतीनं नदीचे आणखीन काही भाग आहेत की ते सुद्धा आपण पाहणार आहोत. पाचवा जो भाग आहे तो आहे खोरे. नदीचे खोरे हे कशाला म्हणायचं की ज्या भागातून नदी वाहते. आता कृष्णा खोरे, कृष्णा नदी ज्या भागातून वाहते त्याला कृष्णा खोरे म्हणायचं. गोदावरी नदी ज्या भागातून वाहते त्याला गोदावरीचे खोरे म्हणायचे. आता हे नदीचे खोरे म्हणजे काय होतं की त्या परिसरामध्ये त्या नदीच्या पाण्याचा फायदा होतो. त्या ठिकाणी काय असतं की त्या नदीच्या पाण्यावरून त्या परिसरामधल्या शेतीला पाणी मिळतं, त्याला त्या परिसरामधलं जलसिंचन हे त्या नदीवर अवलंबून असतं. त्या नदीवर अवलंबून त्या ठिकाणच्या लोकांना वेगवेगळा रोजगार मिळतो. ते नदीचे खोरे म्हणजे त्या नदीच्या प्रवाहाचा आजूबाजूचा परिसर, साध्या सोप्या भाषेमध्ये आपल्या. त्यानंतर उपनदी, सहावा जो भाग आहे. आता ही मोठी नदी वाहते एक साधारण, तर या ठिकाणी पुन्हा एक डोंगरावरून नदी आली. या नदीला मिळणारी हा जो प्रवाह आहे या येणारा हा उपनदी. या मोठ्या नदीला येऊन मिळणाऱ्या छोट्या छोट्या दुसऱ्या नद्या त्याला म्हणायचं उपनदी. आला, ही मुख्य नदी ही उपनदी. आता ज्या उपनद्या ज्या आहेत म्हणजे आता पुढे येणार आहे तुम्हाला उपनद्या कोणकोणत्या आहेत, कोणती नदी कोणाची आहे. तुर्तास फक्त उपनदी म्हणजे काय हे आपण समजून घेऊया. म्हणजेच गंगा नदीचा जो उपनदी आहेत ह्या कोणत्या आहेत तर गंडक, कोशी, शारदा, पंचगंगा तशा वेगवेगळ्या उपनद्या आहेत. त्याच्यानंतर सातवा जो भाग आहे याला म्हणतात डेल्टा. डेल्टा. नदी ज्या ठिकाणी समुद्राला जाऊन मिळते त्याला नदीचं मुख म्हणतात, पण त्या परिसरामध्ये गाळ साचून एक त्रिकोणी प्रदेश तयार होतो. अलग लक्षात, त्या गाळात तिथं म्हणजे एक बेटसारखं त्रिकोणी प्रदेश तयार होतो त्याला म्हणतात डेल्टा किंवा त्रिकोणी प्रदेश, त्रिभुज प्रदेश. आता भारतातला सर्वात मोठा त्रिकोणी प्रदेश कोणता आहे तर तो सुंदरबन हा आहे. आता हे काय झालं की हे नदीच्या संदर्भातली प्राथमिक माहिती आपण घेतली. आता त्याचं रिपिटेशन करत नाही. तुम्हाला पुन्हा पुन्हा ऐकायचं असेल, लक्षात ठेवण्यासाठी हे सगळे भाग लक्षात घ्यायचे असतील तर तुम्ही थोडंसं पाठीमागं जाऊ शकता. फक्त एवढं सांगतो की भारतातला सर्वात मोठा त्रिकोणी प्रदेश डेल्टा प्रदेश हा सुंदरबन हा आहे. रिकाम्या जागेसाठी छोट्या छोट्या ह्याच्यात येऊ शकतो. नदी ज्या ठिकाणी जाऊन समुद्राला मिळते त्याला काय म्हणतात, नदीचे मुख मिळतात. दोन नद्या एकत्र येतात त्याला नदीचे संगम म्हणतात. पूर्व वाहिनी नद्या, पश्चिम वाहिनी कोणत्या आहेत, अशा प्रकारे आपल्याला प्रश्न येऊ शकतात. आता आपण थोडंसं पुढे जाऊया. पहा, हे भारतातल्या जगातला सर्वात मोठा डेल्टा, बरं का मी भारतातला म्हटलो, जगातला सर्वात मोठा हा सुंदरबन आहे. सुंदरबन प्रदेश जो आहे हा आहे. तर भारतातल्या ज्या नद्या आहेत ह्या म्हणजे हिमालयीन नद्या पहिल्यांदा, त्यात पश्चिम वाहिनी म्हणजे ज्या पश्चिमेकडे वाहा जातात, म्हणजे आपण आत्ताच काय सांगितलं होतं की ह्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात. तर सिंधू, झेलम, त्यानंतर रावी, बियास, सतलज, चिनाब आणि श्लोक नदी ह्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत. तर पूर्व वाहिनी नद्या हे मी सगळे हे हिमालयीन नद्यांची नावं घ्यायलो. पूर्व वाहिनी नद्या ज्या आहेत ते गंगा, यमुना, कोशी. कोशी या नदीला बिहारचे दुःख म्हणतात. आता बिहारचं दुःख का म्हणतात ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. गंडक, घागरा, शारदा, ब्रह्मपुत्रा या ज्या नद्या आहेत ह्या हिमालयीन नद्या पूर्व वाहिनी आहेत. ह्या सर्व नद्या म्हणजे कोणत्या कोणत्या, गंगा, यमुना, कोशी, गंडक, घागरा, शारदा आणि ब्रह्मपुत्रा या नद्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. आता ह्यांचे जे उगमस्थान आहेत हे थोडक्यात सांगतो तुम्हाला. सिंधू नदी हिचं उगमस्थान आहे तिबेट म्हणजेच मानस सरोवर या ठिकाणी या सिंधू नदीचं उगमस्थान आहे.
2880 किलोमीटर हिची लांबी आहे. ही उत्तर प्रदेशातून वाहते आणि शेवटी अरबी समुद्राला जाऊन मिळते. म्हणजे आता ही कोणती आहे? अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्या पश्चिम वाहिनी नद्या. दुसरी नदी सतलज नदी ही राकस सरोवर या ठिकाणावरून उगम पावते. 1450 किलोमीटर लांबी आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भांक्रा दांगल प्रकल्प जो आहे हा सतलज नदीवर आहे आणि ही नदी सिंधू नदीची म्हणजे सिंधू नदीला जाऊन मिळते, म्हणजे तिची उपनदी म्हणायला हरकत नाही आपल्याला. त्यानंतर झेलम नदी वैरीनार जम्मू काश्मीर या ठिकाणी झेलम नदीचा उगम होतो. वितस्ता नावाने ओळखतात झेलम नदीलाच. असाही प्रश्न येऊ शकतो की झेलम नदीला कोणत्या नावाने ओळखतात? वितस्ता. हे पहा, हा व्हिडिओ म्हणजे तुमचा अभ्यास व्हायला आहे. एक लक्षात घ्या, व्हिडिओ पाहत पाहत तुमचे परिसर अभ्यासाचे प्रश्न एक प्रश्नानं तुम्ही पुढे जाणार आहोत. यावर्षी नवोदयच्या परीक्षेचं रूप बदलल्याशिवाय राहणार नाही, कारण हा पर्यावरण अभ्यासाचा हा भाग आलेला आहे. तर याच झेलम नदीला वितस्ता नावाने ओळखतात. तसेच ग्रीक लोक जे आहेत त्याला हिडास्पेस नावाने ओळखतात. त्यानंतरची नदी आहे चिनाब नदी. ही लाहुल हिमाचल प्रदेशमधून उगम पावते. तर ती पुढं जाऊन चिनाब नदीसुद्धा सतलज नदीला जाऊन मिळते. आणि सतलज नदी कुणाला जाऊन मिळते? तर सिंधूला जाऊन मिळते. पहा, एक थोडक्यात लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. ही सिंधू नदी, हिला मिळणारी ही उपनदी कोणती? सतलज. आणि ही सतलज नदी वाहत असताना या नदीला येऊन मिळणारी नदी ही कोणती आहे? तर आत्ताच आपण पाहिली ती चिनाब. म्हणजे अशा ह्या सध्या मग ही चिनाब म्हणजे आता मी तुम्हाला फार मोठमोठ्या नद्या ह्या आहेत, या सगळ्या एकत्रित येऊन हा सिंधू नदी अतिशय मोठी तयार होते. तसंच पुढे गेल्यानंतर आपण रावी नदी जी बाराभांगल हिमाचल प्रदेशमधून तिचा उगम पावतो आणि या रावी नदीलाच संस्कृतमध्ये इरावती नदी म्हणून ओळखतात. त्यानंतर आपल्या देशामध्ये पवित्र नदी ही ओळखली जाणारी गंगा, तिचं उगमस्थान गंगोत्री या ठिकाणी आहे. गंगा आणि तिच्या उगमस्थानी गंगा नदीलाच कोणत्या नावाने ओळखलं जातं? तर भागीरथी. गंगा उगमस्थान जे आहे गंगोत्री आणि या ठिकाणी तिला काय नाव म्हटलं जातं? भागीरथी. आता या ठिकाणी 3 प्रश्न होऊ शकतात. गंगा नदीचे उगमस्थान कोणते आहे? गंगोत्री. गंगा नदीलाच उगमस्थानी काय म्हटले जाते? भागीरथी. अलग लक्षात. म्हणजे हे प्रश्न व्हिडिओ ऐकत तुमचा अभ्यास होऊन जातो. अलग लक्षात. तर त्यानंतर अजून गंगा नदीबद्दल काय आहे? देवप्रयाग येथे भागीरथी व अलकनंदा या 2 नद्यांचा संगम होऊन पुढे ती गंगा म्हणून ओळखली जाते. कुठे? देवप्रयाग या ठिकाणी भागीरथी आणि अलकनंदा ह्या 2 नद्या मिळतात आणि पुढं ती गंगा म्हणून ओळखली जाते. 2525 किलोमीटर ह्या म्हणजे गंगा नदीची लांबी आहे. 2525 आणि आपली राष्ट्रीय नदी म्हणून घोषित आहे. राष्ट्रीय नदी पहा, हा सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्या देशाची राष्ट्रीय नदी कोणती? गंगा. जसं राष्ट्रीय पक्षी मोर म्हणतो आपण, राष्ट्रीय चलन देशाचं रुपया, तर ते वेगवेगळे असे त्या ह्याच्यामधला हा सुद्धा प्रश्न आहे. आपल्या देशाची राष्ट्रीय नदी आणि हे खूप छान आहे. 2525 किलोमीटर या गंगा नदीची लांबी आहे. तर हे 2525 कसं लक्षात ठेवायचे? गंगा मनातल्या मनात विचार करायचा की गंगा नदीची लांबी किती आहे? 2525. 2525 होते. 2525 हा आकडा आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी सोपा आहे. म्हणजेच माझा व्हिडिओ ऐकत सुद्धा तुम्हाला तो परफेक्टली लक्षात राहतो. गंगा नदीवर प्रश्न नक्कीच येऊ शकतो. गंगेची सर्वात मोठी उपनदी ही कोणती आहे? तर यमुना. पहा, आता गंगा नदीवर किती प्रश्न तयार होईल. सर्वात मोठी म्हणजे तिला अनेक उपनद्या आहेत, परंतु या सर्व उपनद्यापैकी सर्वात मोठी उपनदी गंगेची उपनदी जी आहे ही यमुना.
हा एक प्रश्न तयार झाला की रिकामी जागा ही गंगेची सर्वात मोठी उपनदी आहे. यमुना ही गंगेची सर्वात मोठी उपनदी आहे. आता अतिशय महत्त्वाचा प्रश्न पहा, ही गंगा नदीवर एवढा जास्त फोकस काय द्यायलो की भारतातील सर्वात लांब नदी, पुढंच लिहितो अजून, आपल्या भारतातील सर्वात लांब नदी म्हणून हा एक पुन्हा प्रश्न तयार झाला. भारतातील सर्वात लांब नदी कोणती? म्हणजे सामान्य ज्ञानासाठी सुद्धा आपल्याला हे प्रश्न आहेत, पर्यावरणमध्ये सुद्धा आहेत. भारतातील सर्वात लांब नदी तर गंगा ही आहे. पहा, गंगा नदीवर उगमस्थान गंगोत्री, त्या ठिकाणी त्याला भागीरथी म्हणतात. 25-25 तिची लांबी आहे, म्हणजे 2525 किलोमीटर. 25-25 काय तर 25-25 किलोमीटर किमी. त्यानंतर ही नदी जी आहे ही आहे पूर्ववाहिनी, कारण ती पुढे जाऊन गंगा नदी कुठं मिळते? बंगालच्या उपसागरास मिळते. बंगालच्या उपसागरास मिळते. तर एवढी माहिती गंगा नदीबद्दल आहे आणि ही सर्व माहिती तुमची व्हिडिओ पाहत मला वाटतं की पाठ होऊन गेलेली आहे. आता गंगेची सर्वात मोठी उपनदी यमुना, त्याच्यानंतर यमुना ही आपण पाहू. तिचं जे उगमस्थान आहे तिला यमुनोत्री या ठिकाणी, म्हणजे उगमस्थानी तिचं गंगा नदीचं उगमस्थान आहे. आता यमुनेच्या उपनद्या ह्या चंबळ, केन, बेटवा, हिडोन ह्या आहेत. आणि यमुना नदीच्या काठावरचे जे प्रमुख शहर आहेत ती सुद्धा आपण पाहूया. आता गंगा नदीबद्दल आपण एवढं सगळं ऐकलं, त्याचं पुन्हा रिव्हिजन नको. आता आपण पुन्हा थोडंसं खाली येऊया की या गंगा नदीची जी सर्वात मोठी उपनदी आहे यमुना, तर यमुना नदीच्या काय आहे, तिच्या काठावर अतिशय मोठे शहर आहेत. यमुना नदीची ओळख गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी आहे आणि दिल्ली व आग्रा ही दोन प्रमुख शहरं या यमुना नदीच्या काठावर आहेत. आपल्या देशाची राजधानी दिल्ली आणि ज्या ठिकाणी ताजमहल आहे ते आग्रा शहर या यमुनेच्या काठावर आहे, दिल्ली व आग्रा. त्यानंतरची नदी आहे ब्रह्मपुत्रा नदी. तिचा उगम हिमालयातील कैलास पर्वत चेमायुंगुंडंग या ठिकाणी होतो, म्हणजे कोणाचा? ब्रह्मपुत्रा या नदीचा. तर तिचं जे आहे तिबेटमध्ये तिचं नाव आहे सांगपो, अरुणाचल प्रदेशात दिहांग, आसाममध्ये ब्रह्मपुत्रा, बांगलादेशात यमुना बंगालच्या उपसागरास मिळते. जगातील सर्वात मोठे नदीबेट माजुली हे ब्रह्मपुत्रा नदीवर आहे. नदी बेट म्हणजे नदीच्या, आता हे पहा बेट, आता बेट म्हणजे तुम्हाला पुन्हा प्रश्न पडला असेल की बेट कशाला म्हणायचं? हे असा काही भाग आहे, परंतु ज्या सर्व बाजूने पाण्यानं वेढलेला जमिनीचा भूभाग जो कसाही असेल समजा, परंतु सगळीकडून पाणी आहे, त्याला बेट म्हणायचं. आता नदी बेट, नदीमध्ये तयार झालेला जो भाग आहे, जगातला सर्वात मोठं नदी बेट हे कोणतं आहे? माजुली, आणि ते आहे ब्रह्मपुत्रा नदीवर. पहा, माजुली हे जगातील सर्वात मोठे नदी बेट हे कोणत्या नदीवर आहे? ब्रह्मपुत्रा या नदीवर आहे. लक्षात घ्या. म्हणजे हा व्हिडिओ जो पाहत आहेत तुम्ही, मी पुन्हा थोडंसं मध्ये डिस्टर्ब करतो की मन लावून पाहायचा, म्हणजे पूर्ण अवधान देऊन पाहायचा. हे जे प्रश्न आहेत असा इमॅजिन करायचं, असं लक्षात घ्यायचे की आपल्या डोक्यात चाललेत आणि ते पूर्ण फिट व्हायले, तिथं आपल्या मेमरीमध्ये तो स्टॉक होत आहे आणि उद्या चालून परीक्षेमध्ये आपल्याला ते सगळं रिकॉल होणार आहे, आठवणार आहे, असा विचार करून हे व्हिडिओतले प्रश्न ऐकायचे. तर
जगातील सर्वात मोठे नदी बेट हे ब्रह्मपुत्रा नदीवरचं म्हणजे माजुली हे आहे. अलग लक्षात, जसं आपण आता मगाशी हे केलं होतं की जगातील सर्वात मोठा त्रिकोणी प्रदेश, त्रिभुज प्रदेश हा कोणता आहे, तर तो सुंदरबन आहे. त्रिकोणी प्रदेश कशाला म्हटलेलं होतं आपण, की ज्या ठिकाणी समुद्राला नदी मिळते तिथे जे गाळ साचून त्रिकोणी प्रदेश तयार होतो त्याला त्रिभुज प्रदेश असं म्हणतात, तो सुंदरबन. त्यानंतर ब्रह्मपुत्रा नदीवर माजुली हे जगातलं सर्वात मोठं नदीतलं बेट आहे. समुद्रात बेट असतात, खूप सारे समुद्रात बेट असतात, परंतु नदी बेट आणि त्यातल्या त्यात जगातलं सर्वात मोठं हे ब्रह्मपुत्रा या नदीवर आहे. आता पठारावरच्या नद्या ज्या आहेत, आता आपण हिमालयीन नद्या ह्या पाहिल्या होत्या काही. आता पठारावरच्या नद्या, पूर्ववाहिनी नद्या ज्या आहेत त्यांची नावं मी घेतो. पूर्वेकडे जाणाऱ्या त्या पुन्हा बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. महानदी, गोदावरी, भीमा, कृष्णा, तुंगभद्रा, कावेरी, पालार, पैनगंगा आणि मांजरा नदी. मांजरा नदी लातूर जिल्ह्यामधून वाहते. गोदावरी नदी आपल्याकडं जालना, परभणी, छत्रपती संभाजीनगर म्हणजे नाशिक त्या ठिकाणी त्र्यंबकेश्वर तिथं उगम आहे. तर महाराष्ट्रातली सर्वात लांब नदी, सर्वात मोठी नदी हे गोदावरी नदी आहे. पश्चिम वाहिनी नद्या नर्मदा, तापी, माही, पूर्णा. दक्षिण वाहिनी नद्या दक्षिणेकडे जाणाऱ्या चंबळ, बेटवा, शेन, गिरणा, पांजरा, दामोदर नदीचं नाव आहे. आणि उत्तर वाहिनी उत्तरेकडे वाहणाऱ्या नद्या साबरमती, लुनी, इंद्रावती, वैनगंगा, वर्षा आणि प्राणहिता या नद्या आहेत. हे लक्षात राहू द्या, यांची नावं. एवढे संपूर्ण नावं म्हणजे आपल्याला जशा पद्धतीने लक्षात ठेवता येतील ते आपण ठेवावे. आता पुढची माहिती, नदीचे नाव आहे महानदी. ही छत्तीसगडमध्ये सिहवा या ठिकाणाहून तिचं उगमस्थान आहे महानदीचं. आता ह्या महानदीबद्दलची काय माहिती आहे, तर ही पूर्ववाहिनी आहे. महानदी ही पूर्वेकडे वाहते आणि बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. तर महानदीवर हिराकुंड हे भारतातील सर्वात लांब मातीचे धरण ओडिसामध्ये आहे आणि याच महानदीला ओडिसाचे दुःख म्हणून त्या महानदीची ओळख आहे. तर आणि कटक, संबलपूर ही जी शहरं आहेत या महानदीवर आहेत. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे गोदावरी नदी, नाशिक, त्र्यंबकेश्वर या ठिकाणी काय आहे, गोदावरी नदीचं उगमस्थान आहे. तर ती सुद्धा पूर्ववाहिनी आहे. आता आपल्याला गोदावरी नदीवर प्रश्न येऊ शकता किंवा गोदावरी नदी हे कोणत्या समुद्राला मिळते किंवा तर ती बंगालच्या जाऊन मिळते. महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी म्हणून गोदावरी नदीचं म्हणजे आपण ओळख आहे. तसेच भारत देशातली दुसऱ्या क्रमांकाची नदी, पहिल्या क्रमांकाची गंगा आहे. आता आपण पाहिली होती थोड्या वेळापूर्वी, गंगेची माहिती आपण बऱ्यापैकी घेतली आहे. आणि याच गोदावरी नदीला दक्षिणेकडची गंगा म्हणजे दक्षिण गंगा म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आपल्या सर्वांच्या दृष्टीने ही पवित्र नदी म्हणून आपण ओळखतो. 1465 म्हणजे 1465 आहे आणि गंगेची किती होती, 25 लांबी. आपण किलोमीटरमध्ये ही पाहतो. नदीकाठी शहर म्हणजे कोणतं, तर नाशिक शहर आहे. दर 12 वर्षांनी तिथं कुंभमेळा म्हणजे भरतो. त्या ठिकाणी संपूर्ण देशामधले साधू संत येतात, स्नान करतात, की त्या विशिष्ट अशा एका मुहूर्तावर तो कुंभमेळा भरतो. आणि सर्वात मोठं पैठण या ठिकाणी जे धरण आहे या गोदावरी नदीवरचं, त्याला नाव आहे नाथसागर. आता गोदावरी नदीवरचं सर्वात मोठं धरण गोदावरीबद्दल आपण काय काय माहिती घेतलेली आहे की 1465 किलोमीटर हिची लांबी आहे. गोदावरी नदी 1465 किलोमीटर, देशातली दुसऱ्या क्रमांकाची नदी, दक्षिण गंगा म्हणून हिला ओळखलं जातं, महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी. त्यानंतर ही नदी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. या नदीच्या काठावर संभाजीनगर जिल्ह्यामध्ये म्हणजे पैठण जे आहे, त्या पैठणचं जुनं नाव तुम्हाला सांगतो आता, प्रतिष्ठान म्हटलं त्याचं, अतिशय जुन्या काळातलं. तर या गोदावरी नदीवर कोणतं धरण आहे, नाथसागर, हे पैठण या ठिकाणी आहे. तर
तर हे धरणसुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरची नदी आहे कृष्णा नदी. हिचा उगम महाबळेश्वर. पहा, गोदावरीचा नाशिक त्र्यंबकेश्वर, कृष्णेचा महाबळेश्वर सातारा जिल्ह्यामध्ये आहे. तर ती सुद्धा बंगालच्या उपसागराला मिळते. तिच्या कृष्णा नदीच्या प्रमुख उपनद्या भीमा, कोयना, वारणा आहेत. आणि कृष्णा नदीला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखलं जातं म्हणतात, कारण तिच्यासुद्धा खोऱ्यामध्ये भरपूर हे होतं काय की म्हणजे सुपीक प्रदेश आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या कृष्णा नदीची एक उपनदी आहे कोयना. तर त्या कोयना नदीवर काय होतं की कोयना नदीवर महाराष्ट्रातला सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे, म्हणून तिला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हटलं. जलविद्युत म्हणजे हे वीज, आपली जी लाईट चालते ती कशावर तयार, तिचे प्रकार असतात. आता पुढं आहे विज्ञानात तुम्हाला. औष्णिक विद्युत, दगडी कोळशापासून वीज तयार होते. अणुविद्युत, अणूच्या विस्फोटातून वीज तयार होते. आणि जलविद्युत म्हणजे उंच ठिकाणावरून पाणी वरून खाली प्रवाह सोडले जातात, मोठमोठे टर्बाईन्स फिरतात आणि त्याच्यावरून म्हणजे वीज निर्मिती केली जाते पाण्यावर. म्हणजे पाण्यामध्ये एक प्रकारची ऊर्जा साठलेली असते की उंचावर साठवलेलं पाणी, स्थितीज ऊर्जा, म्हणजे तो पुढचा भाग आहे. परंतु आपल्या कामापुरतं की कोयना नदीवर कोयना या ठिकाणी जलविद्युत महाराष्ट्रातला कोयना नदीवर हा प्रकल्प आहे. त्यानंतर पुढची नदी आहे कावेरी. पहा, थोडं मी मागं चाललेलो. गोदावरीचा उगमस्थान नाशिक त्र्यंबकेश्वर. कृष्णा नदी महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी, तिची उपनदी कोयना. तर ती कोयना जी नदी आहे तिचं कोयना धरण महाराष्ट्रातलं म्हणजे जे मोठा जलविद्युत प्रकल्प आहे. आणि तिचं उगमस्थान जे आहे हा महाबळेश्वर, थंड हवेचं ठिकाण सातारा या ठिकाणी कृष्णाचं उगमस्थान, कृष्णा नदी त्या ठिकाणाहून निघते. त्यानंतरची नदी आहे कावेरी. हिचं म्हणजे तळ कावेरी उगमस्थान किंवा ब्रह्मगिरी पर्वत म्हणतात. तीसुद्धा म्हणजे काय म्हणतो आपण, बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. आणि दक्षिण भारताची जीवनवाहिनी म्हणून या कावेरी नदीची ओळख आहे, दक्षिण भारताची जीवनवाहिनी. त्यानंतरची नदी आहे नर्मदा. तिचं उगमस्थान अमरकंटक. नर्मदा नदीचं उगमस्थान अमरकंटक या ठिकाणी आहे. नर्मदा, अमरकंटक. तर नर्मदा म्हणजे प्रत्येक नदीची काही खासियत आहे. ही भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी. पश्चिम वाहिनी नदी, भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे तर ती नर्मदा. पहा आपण म्हणजे भारतातील सर्वात लांब नदी गंगा, उगमस्थान गंगोत्री, म्हणजे असं करत आलो. महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी गोदावरी. गोदावरीचं उगमस्थान नाशिक त्र्यंबकेश्वर. कृष्णा सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या ठिकाणी. आता आपण आलेलो आहोत नर्मदा नदी. तिचं उगमस्थान अमरकंटक या ठिकाणी असून अरबी समुद्राला जाऊन मिळते. म्हणजे ही नदी आहे पश्चिम वाहिनी नदी आहे. इथंच आपण हे केलं आहे. तर प्रसिद्ध धबधबा धुआंधार धबधबा हा या नर्मदा नदीवर आहे. गुजरातमध्ये सरदार सरोवर याच नर्मदा नदीवरचं आहे. आणि आणखीन एक गोष्ट आहे, सरदार सरोवर. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावावरून हे सरदार सरोवर गुजरातमध्ये आहे. त्यानंतर त्यांचाच पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी हा याच नर्मदा नदीच्या काठावर गुजरातमध्ये आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा नर्मदा नदीवर आहे. जगातील सर्वात उंच स्टॅच्यू ऑफ युनिटी हा पुतळा आहे. त्यानंतरची नदी आहे तापी. मुलताई मध्य प्रदेश हे तिचं उगमस्थान आहे. तीसुद्धा पश्चिम वाहिनी आहे. तापी नदीवर गुजरातमध्ये उकाई हे धरण आहे. तर जळगाव येथे हातनूर धरण आहे.
आणि तापी नदीवरचं म्हणजे शहर जे आहे हे सुरत कपड्यासाठी प्रसिद्ध आहे. आणि सुरत हे आपण शिवाजी महाराजांनी सुरतेवर स्वारी केली होती इतिहासात सुद्धा ऐकतो. तर ते सुरत या तापी नदीच्या काठावर आहे. त्यानंतरची नदी आहे साबरमती नदी. अरवली पर्वत राजस्थान या ठिकाणाहून तिचा उगम होतो. तीसुद्धा पश्चिम वाहिनी असून अरबी समुद्राला जवळ मिळते. आणि महात्मा गांधीजींचा आश्रम या साबरमती या ठिकाणी आहे. तर अशा पद्धतीनं आपण बऱ्यापैकी या नद्याबद्दलची माहिती घेतलेली आहे. त्याच्यावरची तयार होणारे प्रश्न पाहिलेले आहेत. तर भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती? नर्मदा नदी. तिचं उगमस्थान अमरकंटक. सरदार सरोवर कोणत्या नदीवर आहे? गुजरातमध्ये नर्मदा नदीवर आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी हे सरदार वल्लभभाई पटेल लोहपुरुष आपल्या देशाचे, त्यांचा जो पुतळा आहे तो कोणत्या नदीच्या काठावर आहे? किंवा नर्मदा नदी या ठिकाणी आहे. जगातला सर्वात उंच पुतळा. की अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला या परीक्षेमध्ये नवोदयच्या या परीक्षेत येऊ शकतात. त्या सर्व बाजूनं तुम्ही विचार करून अभ्यास करा. तुम्हाला कसं लक्षात ठेवता येईल यासाठीचे आपण निश्चित प्रयत्न करावेत. आणि लक्ष देऊन व्हिडिओ ऐका. म्हणजे ते प्रश्न असे डोळे बंद करून ऐकलं किंवा थोडा वेळ पाहिलं, पुन्हा त्याचं डोळे बंद करून मनन केलं की मनातल्या मनामध्ये सरांनी आपल्याला सांगितलं होतं अशा पद्धतीनं की म्हणजे नर्मदा नदी, दिल्ली शहर, आग्रा शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे, यमुना नदी, कोयना हे धरण कोणत्या म्हणजे जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर आहे, कोयना कोणत्या नदीची उपनदी आहे. असे म्हणजे मनातल्या मनात प्रश्न तयार करायचे, प्रश्न विचारायचे. इतर वेळीसुद्धा हे प्रश्न तुमचे होऊन जातील निश्चितच. याबद्दल तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.